नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्याविषयी काही महत्त्वाचे जी प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, प्रश्न पहिला आहे, बीड जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर बीड जिल्ह्याचे मुख्यालय बीड या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, बीड जिल्हा कोणत्या विभागात येतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी छत्रपती संभाजीनगर. तर बीड जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर या विभागात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 3, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी परळी वैजनाथ. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 4, योगेश्वरी देवीचे मंदिर कुठे आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अंबाजोगाई. तर योगेश्वरी देवीचे मंदिर अंबाजोगाई या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 5, बीड शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी बिंदुसरा. तर बीड शहर हे बिंदुसरा या नदीच्या काठी वसलेले आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6, बीड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी शेती. तर बीड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7, बीड जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी परळी वैजनाथ. तर बीड जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ परळी वैजनाथ या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8, बीड जिल्ह्याची प्रमुख भाषा कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मराठी. तर बीड जिल्ह्याची प्रमुख भाषा ही मराठी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 9, बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ज्वारी. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख पीक हे ज्वारीचं पीक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 10, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी माजलगाव. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण हे माजलगाव धरण हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 11, बीड जिल्हा पूर्वी कोणत्या संस्थानात होता? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद. तर बीड जिल्हा पूर्वी हा हैदराबाद संस्थानात होता. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 12, अंबाजोगाई कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी योगेश्वरी मंदिरासाठी. तर अंबाजोगाई ही योगेश्वरीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी सिंदफणा. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी ही सिंदफणा नदी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 14, बीड जिल्हा कोणत्या प्रदेशात येतो? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मराठवाडा. तर बीड जिल्हा हा मराठवाडा या प्रदेशात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15, बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी संत मुकुंदराज. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत मुकुंदराज हे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 16, बीड जिल्ह्यातील प्रमुख फळपीक कोणते आहे? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी डाळिंब. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख फळपीक हे डाळिंब हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 17, बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी 11. तर बीड जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 18, बीड जिल्ह्याचे हवामान कसे आहे?
तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी उष्ण व कोरडे. तर बीड जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 19 बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साखर उद्योग. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हा साखर उद्योग हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 20 बीड जिल्हा कोणत्या राज्यात येतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. तर बीड जिल्हा हा महाराष्ट्र या राज्यात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 21 बीड जिल्ह्याला उत्तरेस कोणता जिल्हा लागून आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी जालना. तर बीड जिल्ह्याला उत्तरेस जालना हा जिल्हा लागून आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 22 बीड जिल्ह्याला पश्चिमेस कोणता जिल्हा लागून आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर. तर बीड जिल्ह्याला पश्चिमेस अहिल्यानगर हा जिल्हा लागून आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 23 बीड जिल्ह्याला दक्षिणेस कोणता जिल्हा लागून आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी धाराशिव. तर बीड जिल्ह्याला दक्षिणेस धाराशिव हा जिल्हा लागून आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 24 बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिर कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी परळी वैजनाथ. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिर हे परळी वैजनाथ हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 25 योगेश्वरी देवीचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अंबाजोगाई. तर योगेश्वरी देवीचे मंदिर अंबाजोगाई या तालुक्यात आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 26 बीड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी ज्वारी. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक हे ज्वारी पीक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 27 बीड जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए गहू. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक हे गहू आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 28 बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गोदावरी. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण गोदावरी या नदीवर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 29 बीड जिल्ह्यातील प्रमुख हवामान प्रकार कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी उष्ण व कोरडे. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख हवामान उष्ण व कोरडे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 30 बीड जिल्ह्याची प्रमुख बोलीभाषा कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी मराठी. तर बीड जिल्ह्याची प्रमुख बोलीभाषा मराठी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संतांची समाधी कुठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए अंबाजोगाई. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संतांची समाधी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 32 बीड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए माजलगाव प्रकल्प. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प हा माजलगाव प्रकल्प हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 33 बीड जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हरभरा. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य हरभरा हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 34 बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कापूस. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक हे कापूस हे पीक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 35 बीड जिल्हा कोणत्या प्रदेशात मोडतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मराठवाडा.
तर बीड जिल्हा हा मराठवाडा या प्रदेशात मोडतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 36. बीड जिल्ह्यातील प्रमुख फळ पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए डाळिंब. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख फळ पीक हे डाळिंब हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 37. बीड जिल्ह्याचा जिल्हा दिन कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए 1 मे. तर बीड जिल्ह्याचा जिल्हा दिन हा 1 मे हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 38. बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साखर उद्योग. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हा साखर उद्योग हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 39. बीड जिल्ह्यातील प्रमुख नैसर्गिक समस्या कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी दुष्काळ व पाणी टंचाई. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नैसर्गिक समस्या जी आहे ती दुष्काळ व पाणी टंचाई ही आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 40. बीड जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र. तर बीड जिल्हा हा महाराष्ट्र या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 41. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत मुकुंदराज यांची समाधी कुठे आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी अंबाजोगाई. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध संत मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई या ठिकाणी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 42. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी योगेश्वरी देवी. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध शक्तिपीठ योगेश्वरी देवीचे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 43. परळी वैजनाथ हे कोणत्या देवाचे मंदिर आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी भगवान शिवचे. तर परळी वैजनाथ हे भगवान शिव या देवाचे मंदिर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 44. बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए सिंदफणा. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नदी ही सिंदफणा नदी आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 45. बीड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए ज्वारी. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख खरीप पीक हे ज्वारी पीक आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 36. बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए कापूस. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक हे कापूस हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 47. बीड जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी गहू. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख रब्बी पीक हे गहू आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 48. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण कोणते आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी माजलगाव. तर बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध धरण हे माजलगाव हे आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 49. बीड जिल्ह्यात कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी मराठवाडा. तर बीड जिल्हा कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? तर मराठवाडा या भौगोलिक प्रदेशात येतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 50. बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कोणता आहे? तर पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी साखर उद्योग. तर बीड जिल्ह्यातील प्रमुख उद्योग हा साखर उद्योग हा आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी.